नमस्कार मित्रांनो, हा विषय याच्या आधी चर्चेला येऊन गेलेला आहे, तपशीलवार बोलणं पण झालं. परंतु ज्याला आपल्याला ऍक्टिव्ह वरनं पॅसिव्ह वर जाताना या कर्ता प्रधान वाक्यांचं कर्मप्रधान वाक्यांचं मध्ये रूपांतर करताना ही जी वाक्य आहेत ज्याच्यामध्ये इज, एम, आर, वॉज, वेअर, विल बी ही वाक्य अस्तित्व सूचक असतात. कर्ता कोण आहे आणि कसा आहे याची माहिती देतात. त्याला ती काय दाखवत नाही. तर कर्ता काय आहे, कर्ता आणि वर्णन करणारं त्याचं विशेषण किंवा वर्णन माहिती देणारं नाम हे एकच आहेत असं ते दाखवत असतात. म्हणून ते काय दाखवत नाही तर दोघांचं अस्तित्व काय आहे, परस्पर संबंध काय आहे असं दाखवतात. म्हणून त्यांना लिंकिंग वर्ब म्हणतात. आणि या लिंकिंग वर्बचं ऍक्टिव्ह मधनं पॅसिव्ह मध्ये रूपांतरण होत नाही. मात्र क्रियापदांची जी मूळ आधी आपण माहिती घेतली त्याच्यामध्ये कालदर्शक क्रियापद आणि कृतीदर्शक क्रियापद असे त्याचे दोन उपप्रकार आहेत हे आपण समजून घेतले होते. त्यातली काही कालदर्शक कृतीदर्शक क्रियापद पण लिंकिंग वर्ब सारखं काम करतात. म्हणजे मुळात ती असतात कृतीदर्शक क्रियापद, ज्याला कालदर्शक क्रियापदाच्या पाठी ती लागून येतात त्यावेळेला ती कृतीदर्शक म्हणजे लेक्झिकल वर्ब म्हणून काम करतात. आणि काही वेळेला ती व्यक्तीचं वर्णन करण्याचं काम करतात, त्यावेळेला ती लिंकिंग वर्ब म्हणून काम करतात. हे कसं हे आपण ह्या 93 भागामध्ये बघणार आहोत. इथे दोन्ही स्पष्टीकरण अशा रीतीने देणार आहे ज्यामुळे ही संकल्पना पूर्णपणे स्पष्ट होईल. वाक्य बघूया. ही इज प्लेइंग चेस. याच्यामध्ये प्लेइंग हे कृतीदर्शक क्रियापद आहे. ही इज इथे खेळण्याची क्रिया सुरू झाली, अजून संपलेली नाही. अपूर्ण वर्तमान काळाचं इज हे क्रियापद इथे आलेलं आहे कालदर्शक, आणि म्हणून हे कृतीदर्शक क्रियापद ठरतं किंवा असतं. आणि ज्याला हे कृतीच्या आधी येतं दुय्यम क्रियापद म्हणून त्याला ते कालदर्शक क्रियापद ठरतं, म्हणजेच ऑक्झिलियरी वर्ब ठरतं. लिंकिंग वर्ब नसतं. लिंकिंग वर्ब म्हणून इथे त्याची ओळख नसते. मग ते लिंकिंग वर्ब कुठे होतं? ही इज अ ग्रँड मास्टर. आता ते लिंकिंग वर्ब काय तर तो ग्रँड मास्टर आहे, बुद्धिबळपटू आहे. ही फक्त ह्या क्षणापुरतीची गोष्ट नाही. कदाचित 4 वर्षापूर्वी तो झाला असेल, तेव्हापासून अजूनही तो बुद्धिबळपटूच आहे किंवा ग्रँड मास्टर आहे हे इथे दाखवतो. इथे तो ग्रँड मास्टर झाला तेव्हा पण होता, आता पण आहे आणि कदाचित पुढच्या वर्षी पण असेल. कारण तो जो किताब आहे तो एकदा मिळवला की कायम तुम्हाला मिळतो. त्यामुळे हे काय दाखवत नाही तर तो काय डॉक्टर आहे का? नाही. सैनिक आहे का? नाही. क्रिकेटपटू आहे का? नाही. तर तो काय आहे? ग्रँड मास्टर. हे नाम आहे. इजच्या पुढे नाम आलं, त्याने अस्तित्व दाखवलं. कोणाचं? त्याचं. ही इज इक्वल टू ग्रँड मास्टर. ही म्हणजे ग्रँड मास्टर. इथे हा जोड दाखवला दोघांमधला, म्हणून इथे ते कालदर्शक नाही तर अस्तित्व सूचक म्हणजे लिंकिंग वर्बचं. पुढचं वाक्य बघा. दे वर रनिंग अ लॉंग डिस्टन्स. ही भूतकाळातली घटना आहे. इथे रनिंग हे कृतीदर्शक क्रियापद आहे. धावण्याची क्रिया भूतकाळ घडत होती, इथनं सुरू झालं, इथे संपली. आपण ह्या मधल्या कालावधीबद्दल बोलतोय म्हणून दे वेअर रनिंग असं आपण इथे म्हटलं. इथे हे कालदर्शक क्रियापद आहे. आता ही क्रिया जरी भूतकाळात झाली तरी त्यांचं ऍथलीट असणं हे कालच्या पुरतच होतं का? नाही. ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या ऍथलीट असण्याबद्दल बोलताय किंवा रनर असण्याबद्दल, धावपटू असण्याबद्दल बोलताय त्याला हे वेअर वापरला
किंवा आर वापरलं, दोन्ही वापरलं तरी चालेल. तुम्ही वेळ का वापरलं तर काल बघितलं होतं म्हणून मी दे ॲथलीट त्यांच्याबद्दल. मग ते आज ॲथलीट नाही आहेत का? असं नाहीये. ते आजही ॲथलीट आहेत. कदाचित आणखीन 2 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये उतरणार असतील, तिथे ऑलिम्पिक मेडल पण जिंकणार असतील, तेव्हा पण ते ॲथलीटच असणार. आणि म्हणून इथे वेअर आर किंवा विल बी यांनी अस्तित्व दाखवलेलं आहे. आणि म्हणून काल मापन पट्टीवर दाखवलं इथे ॲथलीट ॲथलीट ॲथलीट. काळाचा संबंध नाही, अस्तित्वाचा संबंध. हे ग्रँड मास्टर नाही आहे, बुद्धिबळ नाही, हे ॲथलीट. हा ग्रँड मास्टर आहे. दोन्हीकडे तेच दाखवतो, काळ दाखवत नाही. मग दे वेअर ॲथलीट. हो, काल मी ज्यांना बघितलं ते ॲथलीट, म्हणून ते आज नाही येत असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही लिंकिंग वर्बचा विचार करता त्यावेळेला ते अस्तित्व दाखवतं, काळ दाखवत नाही. हा नियम लक्षात ठेवा. पुढचं, ही वॉज ड्रॉइंग अ पोर्ट्रेट. लहान मुलं आहे, समजा 7वी 8वीतला आहे, त्याने सुंदर आपल्या आजोबांचं चित्र काढलं, पण त्याला जे शिक्षण मिळायला पाहिजे उत्तम कलाकार होण्याचे ते अजून मिळालेलं नाही. आणि म्हणून इथे वॉज ड्रॉइंग कदाचित 1 तास अर्धा तास काय असेल, काल असेल, परवा असेल, गेल्या आठवड्यात असेल, कधी. पण हे बघितल्यानंतर त्याचे आजोबा म्हणतात किंवा आजी म्हणते किंवा वडील म्हणतात, काका म्हणतात किंवा शेजारी म्हणतात, ही विल बी अ पेंटर. तो ॲथलीट होईल का? नाही. हे बघितल्यानंतर तो कोणाचं तरी सुंदर व्यक्तिचित्र काढतो. हे बघितल्यानंतर त्याच्याबद्दल भविष्यवाणी वर्तवते, ही विल बी पेंटर. ही विल पेंटर नाही, ही विल बी. हो इल, होणे किंवा असणे हे भविष्यकाळात सूचन आहे. पण त्याच्याकडे तो गुण आज आहे चित्र काढण्याचा. तो धावपटू नाहीये, तो बुद्धिबळपटू नाहीये, तो चित्रकार आहे. पण तो चित्रकार पूर्णत्वाला कधी जाणार आहे? पुढचं शिक्षण घेतल्यानंतर. म्हणून तो मुलाचे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात, त्या दृष्टीने हे म्हटलंय, हे विल बी अ पेंटर. अस्तित्व सूचक, भले भविष्यकाळ असेल. थोडक्यात सांगण्याचं जे मूलभूत तत्व आहे ते हे आहे, ज्याला तुम्ही लिंकिंग वर्ब म्हणून विचार करता त्याला त्या अस्तित्वाचं सूचन असतं, काळाचं नसतं. आता पुढे बघा, शी चिट्स पीपल. एक बाई आहे, लोकांना शेंड्या लावते, मी अमुक करून देईन तमुक करून देईन आणि लोकांचे पैसे उकळते. ही सवय तिला पहिल्यापासून, कदाचित वयाच्या 22व्या वर्षापासून आहे. आता ती 35 वर्षाची आहे आणि हे चिटिंगचे उद्योग करून लोकांना फसवून पैसे गंडवून पैसे मिळवायचे उद्योग ही सातत्याने करत आलेली आहे. आजही ती हेच करते. म्हणून साधावर शी चिट पीपल तिच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. ती प्रामाणिकपणे कष्टाने पैसे मिळवणारी बाई नाहीये. ती लोकांना काही ना काहीतरी भुलताफा देऊन या ना त्या कारणाने पैसे काढणारीच आहे. आणि म्हणून इथे साधा वर्तमान काळ दाखवले. ती तिची सवय आहे, तो तिच्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे किंवा तिच्या सराईतपणाचा भाग आहे. म्हणून इथे साधा वर्तमान काळ वापरलेला आहे. भूतकाळ पण तिने हे केलेलं आहे आणि हा आत्ताचा जो वर्तमान काळ आहे तेव्हा पण ती हेच करते आणि कदाचित पकडली नाही गेली तर पुढे पण ती हेच करणार आहे. म्हणून शी इज अ चिटर. आधी पण होती, भूतकाळात पण होती, वर्तमान काळात पण आहे. कदाचित या वर्तमान काळात पकडली गेल्यानंतर पुढे ती चिटिंग बंद करेल किंवा तुरुंगात असेल म्हणून हे दाखवलं. ते नाही झालं तर इथे पण 2 गोळे घेते. इथे ती भूतकाळात पण चिट्टर होती, भविष्यकाळात पण चिट्टर असेल, वर्तमान काळात पण आहे. हे एका साध्या इजने दाखवलं. हे काय नाही दाखवत, अस्तित्व दाखवलं. ती बुद्धिबळपटू नाही, ती ॲथलीट नाही, ती चांगली चित्रकार नाही, तर ती कोण आहे? ती एक लफंगी, लोकांना फसवून पैसे कमावणारी व्यक्ती आहे. हे इथे दाखवत. आता इथे पुन्हा बघा, इथे एक लहान मूल आहे, बिहेव्ड रूडली. भूतकाळ झाली, इथे विषय संपले. पाहुणे आले असतील घरी, त्यांनी बघितलं
आणि घरातनं बाहेर पडल्यानंतर 1 तासाने एकमेकांशी बोलताना काय तू मुलं किती उद्धटपणाने आगाऊपणाने बोलून बिहेव्ड रूड. कोण? हे मूल. पण आता ते कशाबद्दल बोलताय? मुलाबद्दल नाही बोलत आहे, मुलाच्या वर्तणुकीबद्दल बोलत आहे, जी भावना आहे, सजीव गोष्ट नाही. द बिहेवियर वॉज रूड. इथे करता बदलला आणि करता बदलल्यानंतर त्याच्या पुढे वॉज आलं आणि कृती जी पाहिली भूतकाळात त्या संदर्भात हे सांगितलेलं आहे. तरी पण हे फक्त भूतकाळपुरतं मर्यादित नाही, कदाचित उद्या पुन्हा गेल्यानंतर ते मूल तसंच वागेल. इथे तुम्ही हे पण म्हणू शकता द चाइल्ड वॉज रूड. वर्तणूक उद्धटपणाची होती दोन्ही ठिकाणी. इथे इट हा करताय म्हणजे ते मूल, आणि इथे वर्तणूक वागणूक हा करताय ही निर्जीव गोष्ट. तरी पण त्याचं वर्णन जे केलेलं आहे ते विशेषणाने केलेलं आहे. कसं? गर्विष्ठपणाचं, मुजोरपणाचं वर्तन, उद्धटपणाचं वर्तन. तर थोडक्यात लिंकिंग वर्बच्या शेवटी तुम्हाला नाम मिळतं किंवा विशेषण मिळतं. कृतीदर्शक क्रियापद येत नाही, हे लिंकिंग वर्बचं मुख्य सूत्र आहे. मात्र ज्यावेळेला ते कालदर्शक क्रियापद म्हणून येतं त्याला त्या कालदर्शक क्रियापदाच्या पुढे कृतीदर्शक क्रियापद आयएनजी प्रत्यय लागून येतं, ज्याच्यामुळे तो चालू किंवा अपूर्ण वर्तमान, भूतकाळ किंवा भविष्यकाळ असतो हे कळतं. हा मुख्य फरक आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काही यांना आपण कृतीदर्शक क्रियापद म्हणतो, ज्याच्यामुळे कृती कळते. ही कृतीदर्शक क्रियापद पण लिंकिंग वर्ब सारखं काम करतात. कसं ते इथे पाहू. नंबर 1, प्यून टर्न टू पिक द फाईल. शिपाई आहे, तो डावीकडे वळला, इथली फाईल उचलली आणि साहेबाला दिली. टर्न वळला, कृतीदर्शक. टर्नचा भूतकाळ. मात्र द प्यून्स फेस टर्न पेल. पुनला साहेबाच्या ड्रॉवर मधनं पैसे काढताना पडली आणि साहेबांनी रेड हँड दिली. रंगे हात पकडले, लागली त्याचा चेहरा विवर्ण झाला, चेहरा पांढरा फटक पडला. फेस टर्न पेल. इथे टर्न कशाऐवजी वापरलंय? बिकेम, झाला त्या ऐवजी वापरले. आणि इथे फेस पेल. फेस ब्राईट नाही, फेस डार्क नाही, फेस फेअर नाही, तर निसत्व झालं, पांढरा फटक झाला. विशेषण म्हणून इथे टर्न हे लिंकिंग वर्ब. बलवान लुक्ड ॲट द जज. इथे कृती आहे, जजकडे पाहिलं, दृष्टिक्षेप टाकला. बलवान लुक्ड काम म्हणजे काय? बलवनचं जे दर्शन आहे त्याला बघितल्यानंतर तो शांत आहे, लक्षात येईल की बलवन इज काम किंवा बलवन वॉज काम. इज आणि वॉजच्या ऐवजी लुक्ड आलं आणि हे लुक काय दाखवत आहे? बलवन काम, बलवन शांत आहे. आणि म्हणून इथे लुक हे लिंकिंग वर्डचं काम करतं. शुभा वेंट टू द मॉल. शुभा वेंट टू मॉल, ती मॉलमध्ये गेली. इथे हे कृतीदर्शक क्रियापद गेली. मात्र शुभा वेंट मॅड. इंग्लिशमध्ये बोलायची एक पद्धत आहे, व्हॉट आर यू टॉकिंग, हॅव यू गॉन मॅड, गॉन मॅड. याचा अर्थ वेळा होण्याची कुठेतरी गेला असा नाही. इथे गॉन किंवा वेंट मॅड म्हणजे बिकेम मॅड. इथे दुसरा अर्थ, शोभा वॉज मॅड किंवा शोभा इज मॅड. शोभा बिकम्स मॅड. शोभा मॅड, शानिका नाही, गेली. कर्त्याची माहिती, कर्त्याची माहिती. आणि म्हणून इथे हे वेंट हे कृतीदर्शक क्रियापद नाही, अस्तित्व सूचक क्रियापद. एम्प्लॉईज प्रूव्ड देअर आर्ग्युमेंट. कागद पुरावे घेतले आणि मॅनेजमेंटच्या समोर बसली आणि जे कर्मचारी होते, नोकरदार होते, त्यांनी आपला मुद्दा पटवून दिला. प्रूव्ह.
द एम्प्लॉईज प्रूव्ड राईट, द एम्प्लॉईज वेर राईट, एम्प्लॉईज आर राईट, एम्प्लॉईज विल बी राईट. इथे प्रूव्ड ने काय, कुठल्या जागेच्या ऐवजी पर्याय म्हणून इथे हे प्रूव्ड लिहिलेलं आहे, तर वेरच्या ऐवजी. म्हणजे एम्प्लॉई जे आहेत त्यांची बाजू पूर्णपणे बरोबर आहे किंवा होती. इथे काय दाखवत नाही, वस्तुस्थिती दाखवते. काय, मॅनेजमेंटचा मुद्दा बरोबर नाहीये, तर कर्मचाऱ्यांचा मुद्दा बरोबर आहे. शेवटचं वाक्य, रेखा अपियर्ड ऑन स्टेज. ती अवतीर्ण झाली, म्हणजे कुठून तरी चालत आली, कृती केली ती, आणि मग ती प्रेक्षकांच्या समोर अशी उभी राहिली. अपियर्ड, सादर होणे, प्रकट होणे, म्हणून हे इथे कृतीदर्शक क्रियापद आहे. रेखा अपियर्ड गॉर्जियस. गॉर्जियस हे विशेषण. गॉर्जियस म्हणजे अफलातून, मादक, सौंदर्य खनी. खरोखरी ती आहेच. तर इथे अपियर्ड म्हणजे रेखा इज गॉर्जियस, रेखा वॉज गॉर्जियस, रेखा विल बी गॉर्जियस. तिचं अस्तित्व काय, काय हिडिंबाना वगैरे दिसत नाही, सर्वसाधारण पण दिसत नाही. तर ती कशी दिसते, तर अप्सरेसारखी सौंदर्य खनी दिसते, सौंदर्यवती दिसते, गॉर्जियस दिसते. इथे विशेषण आहे, विशेषण आहे, विशेषण आहे, विशेषण आहे, भाववाचक नाम आहे, भाववाचक नाम आहे. काम. तर थोडक्यात काही क्रियापद ही दिसताना कृतीदर्शक क्रियापद असली तरी ती लिंकिंग वर्ब म्हणजे अस्तित्व सूचक क्रियापदासारखं काम करतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि याच्यावरनं तुम्हाला कळून आला असेल की कृतीदर्शक क्रियापद, कालदर्शक क्रियापद लिंकिंग वर्ब म्हणून काम करतात आणि कृतीदर्शक क्रियापद पण लिंकिंग वर्ब म्हणून काम करतात. जे स्पष्टीकरण तुम्हाला आतापर्यंत दिलेलं आहे ते तुम्हाला नीट समजलं असेल असं समजून चालतो. आपल्या ज्या काही शंका असतील किंवा काही प्रश्न विचारायचे असतील अवश्य कमेंट सेक्शन मध्ये विचारा. फळ्यावर जे दिलंय ते लिहून घ्या, कारण ही उदाहरणं सर्वसामान्यतः तुम्हाला इतरत्र मिळण्याची शक्यता फार कमी. मित्रांनो, या पाठामध्ये तुम्हाला जे काही शिकवायचंय ते शिकवून झालेलं आहे. या इंग्रजीतल्या बारीक सारीक खुल्या आणि तपशीलवार जे शिकवणं आहे हे तुम्हाला कोचरेकर मध्ये नेहमी शिकायला मिळत आलेलं आहे, याच्या पुढेही मिळेल. आणि आता आपण शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलेलो आहोत, तेव्हा कोचरेकर मास्तर याही पुढे बघायला विसरू नका. आमच्या बरोबर तुमचंही शतक साजरे करावे लोभ असावा ही विनंती. इंग्रजी शिका, पण इंग्रज होऊ नका, पक्के मराठी शिका. नमस्कार. चल.